रामकृष्ण हरी तुकोबराया महाराजांची पालखी आहे. ती पालखी चौफुला या ठिकाणी येणार आहे आणि आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये भक्ती म्हटलं तर वारी हे सर्वात प्रथम येतं आणि आपल्याला जर मनोरंजन म्हटलं तर नृत्य हे पहिल्यांदा येतं. नृत्य म्हणलं की लावणी. आज हे वारकरी आहेत ते देहूकडून निघालेले आहेत, पंढरपूरच्या दिशेने आलेले आहेत. आज या चौफुलामध्ये अंबिका कला केंद्र आहे आणि या कला केंद्रामध्ये हे जे थकलेले दमलेले वारकरी आहेत यांना ऊर्जा देण्यासाठी या कला केंद्रामध्ये नृत्य आहे. ते नृत्य या कला केंद्रातील ज्या नृत्यिका आहेत त्यांनी सादर केलेलं आपण पाहतोय की या सर्व जे कला केंद्रातील नृत्यिका आहेत ते ह्या ठिकाणी नटलेले आहेत. ह्या वारकऱ्यांच्या स्वागतासाठी खऱ्या अर्थाने ह्यांनी आज हा साज आहे हा साज केलेला आहे. माऊली, आज तुमच्या इकडे वारकरी आलेले आहेत, कसं वाटतंय तुम्हाला ह्या वारकऱ्यांकडे पाहून? वारकऱ्यांकडे पाहून आम्हाला आनंद होतो. जे थकले भागलेले वारकरी येतात त्यांची सेवा करण्यातच आम्हाला आनंद आहे. आम्हाला पायी वारी तर जमत नाही, पण आमच्या जयश्री अक्का जाधव, डॉक्टर अशोक जाधव यांच्या परंपरेमुळं जी काय आम्ही सेवा करतोय त्या सेवेतच आम्हाला आनंद मिळतो. जसं म्हणतात ना, साधू संत येती घरात तोचे दिवाळी दसरा, तर हे वारकऱ्यांची सेवा करूनच आम्हाला दिवाळी दसऱ्याचा अनुभव मिळतो. या ठिकाणी आपण पाहतोय की यांनी विठ्ठलाचा मुखवटा घातलेली एक माऊली माझ्यासोबत आहे. तुम्ही विठ्ठलाचा मुखवटा घातलेला आहे, विठ्ठलाचं रूप धारण केले, काय वाटतंय तुम्हाला? खूप आनंद होतो. आता हा मुखवटा घातल्यानंतर आता एखादं चांगलं भक्तिगीत तुम्ही म्हणावं असं आम्हाला वाटतंय. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी, भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. या सर्व नृत्यकांना एकत्र ठेवण्याचं काम तुम्ही करत आहात. आज वारकरी तुमच्याकडे येतात. किती वर्षाची तुमची या कला केंद्राची परंपरा आहे? 30 वर्षाची परंपरा आहे, अखंड परंपरा आहे. कसं वाटतं की एवढं असं लाखोंच्या संख्येने हे वारकरी पंढरीच्या दिशेने चाललेले आहेत आणि त्यातलेच काही वारकरी तुमच्याकडे इथं न चुकता बऱ्याच वर्षापासून येत आहेत? वर्षापासून खरंच आनंद होतो की मला असं वाटतं की बरेच वयस्कर वृद्ध लोक आहेत ते येऊन सांगतात, अक्का आम्ही 30 वर्ष झालं, 25 वर्ष झालं तुम्हाला असं बघतो तसं बघतो. मला आश्चर्य वाटतं की ह्या गोष्टीचं की म्हणजे 32 वर्षाची परंपरेमध्ये अर्धे आहेत येणारे इथं. खूप छान. या ठिकाणी आपण पाहतोय की इथलं वातावरण हे कला केंद्राचं वातावरण अतिशय भक्तिमय वातावरण झालेलं आहे आणि भक्तिमय वातावरणात इथले जे काही वारकरी आहेत हे वारकरी दंग झालेले आहेत. कॅमेरामॅन महेश, संतोष .com महाराष्ट्र.